PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। सकाळची 11:30ची वेळ, सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त। तेवढ्यात अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाज काळेवाडीतील विजयनगर परिसरात घुमू लागला। येथील एका कारखान्याला सोमवारी भीषण आग लागली होती। कारखान्यात कपडे, गादी, कागद असा माल असल्याने त्याच्या धुराचे लोट उठत होते। अग्निशमन दलाचे 8 ते 10 बंब घटनास्थळी दाखल करण्यात आले। त्यानंतर अवघ्या 1.5 तासामध्ये अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले। आगीचे नेमके कारण समजू शकले नाही। आगीमध्ये 2 जखमी, दोन्ही कारखाने मिळून 8 ते 10 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। काळेवाडी येथील विजयनगर परिसरातील कारखान्याला सकाळी 11च्या सुमारास आग लागली। ही आग विजयनगर परिसरात एकाच पत्र्याच्या शेडमध्ये 2 कारखाने आणि एक गोदामास लागली होती। तिथे कपडे, गाद्या आणि कागदी साहित्य होते। या शेडला सोमवारी सकाळी 11च्या सुमारास भीषण आग लागली। वाऱ्यामुळे आगीने पेट घेतला आणि धुराचे लोळ दिसू लागले। त्यानंतर किनारा कॉलनी आणि शेजारील अरुंद रस्त्याने अग्निशमन दलाचे जवान आत गेले। या ठिकाणी MIDC स्मार्ट सिटी आणि पुणे शहरातून गाड्या मागवल्या होत्या। साधारणपणे दुपारी 1 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली। यावेळी धुराचे लोळ आणि येथील वातावरण भीतीदायक होतं। तर आजूबाजूच्या इमारतीमधील नागरिक घाबरून इमारतीच्या खाली येत होते। काळेवाडीकडून विजयनगरकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला होता। अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस यांच्या गाड्यांव्यतिरिक्त कोणतीच गाडी आत सोडायला पोलिसांनी मनाई केली होती। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।